सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज जर पाहिलं तर 3च आठवडे आपल्याकडे शिल्लक आहेत. आपण किती अभ्यास केला आहे हा अभ्यास उजळणी स्वरूपात पडताळून पाहण्याचा महत्त्वाचा कालखंड म्हणजे हा कालखंड होय. यामध्ये आपण केलेल्या अभ्यासाची उजळणी म्हणजे घटकवाईज विश्लेषण करून करणं अपेक्षित असतं. म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्व ज्या पद्धतीनं अभ्यास करतात त्या पद्धतीपेक्षा आपण एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित असतं. त्यामुळं आपण पेपर 1 आणि पेपर 2 पेपर 1मध्ये 10 घटकावर परिपूर्ण अशी टेस्ट सिरीज आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्याचबरोबर पेपर 2मध्ये इंग्रजी, मराठी, त्यानंतरनं अर्थशास्त्र, वाणिज्य, ग्रंथालयशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास, त्यानंतरनं राज्यशास्त्र या विषयाच्या टेस्ट सिरीज आपल्याला उपलब्ध होणार आहेत, त्या देखील अतिशय कमी दरामध्ये. तर या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून देखील टेस्ट सिरीज जॉईन करता येणार आहेत. जे गुगल प्ले स्टोरवरून तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे किंवा तुम्हाला जर PDF टेस्ट हवे असतील तर तुम्ही 9689 हा जो नंबर दिलेला आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील मेसेज करून टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासामधील परिपूर्णता तपासायला निश्चितच आणि प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे स्वरूप जाणून घेण्यासाठी आणि परिपूर्ण मार्गदर्शनासाठी या टेस्ट सिरीजचा निश्चितच फायदा होईल. आणि त्या टेस्ट सिरीज आपल्याला फक्त 5 टेस्ट सिरीज पेपर 1 आणि पेपर 2च्या प्रत्येकी फक्त 200 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहेत. चला तर मग आज आपण इकॉनॉमिक्स या विषयाची टेस्ट सिरीज म्हणजे संभाव्य प्रश्न कसे असतील त्या प्रश्नांचं स्वरूप आपण या टेस्टमध्ये सॅम्पलमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्र ही संज्ञा टिंबटिंब यांनी प्रथम वापरली. रँगनर, फ्रिश, रिकार्डो, मार्शल, ॲडम स्मिथ. द टर्म मायक्रो इकॉनॉमिक्स इज ... फर्स्ट पर्सन. रॅग्नर, फ्रिश, रिकार्डो आणि मार्शल आणि ॲडम स्मिथ. योग्य उत्तर काय आहे? रॅग्नर, फ्रिश. पर्याय क्रमांक पहिला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील डॅश डॅश मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो. कोणत्याही घटकांचा अभ्यास केला जातो. लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो. समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. मीनिंग इन मायक्रो इकॉनॉमिक्स डॅश डॅश मेजर एलिमेंट्स स्टडीड, फॅक्टर्स स्टडीड, स्मॉल एलिमेंट्स स्टडीड, ॲग्रिगेट फॅक्टर्स स्टडीड. अँड द करेक्ट आन्सर इज नथिंग बट लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो. स्मॉल एलिमेंट्स स्टडीड. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश हे व्यक्तिगत आर्थिक प्रश्न सोडविण्यास उपयुक्त असे शास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, कल्याणाचे अर्थशास्त्र. डॅश डॅश इज अ सायन्स युजफुल इन द सॉल्विंग पर्सनल फायनान्शियल प्रॉब्लेम्स. मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, पब्लिक इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स ऑफ वेलफेअर. अँड द करेक्ट आन्सर इज नथिंग बट सूक्ष्म अर्थशास्त्र विच इज नथिंग बट मायक्रो इकॉनॉमिक्स. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. वस्तूंची मागणी लवचिक आहे असे म्हणता येईल जर त्यावर खर्च होणारी एकूण रक्कम डॅश डॅश किमतीवाढीबरोबर वाढल्यास, किमतीवाढीबरोबर कमी झाल्यास, स्थिर असल्यास, घटत्या किमतीबरोबर कमी झाल्यास. द डिमांड फॉर अ गुड कॅन बी सेड टू बी इलास्टिक इफ द टोटल अमाऊंट स्पेंट ऑन डॅश डॅश इफ इन्क्रीजेस विथ प्राइस इन्क्रीजेस, इफ द प्राइस डिक्रीजेस विथ इन्क्रीज, if constant, if decrease with the falling price. And the correct answer is nothing but किमती बरोबर कमी झाल्यास. Option B is correct. If the price decreases with the increase. Next question. समिश्र मागणीची निर्मिती. वस्तूंचा एकदाच उपयोग. गरजांची पूर्ती करण्याकरिता बऱ्याच वस्तूंकरिता मागणी. एकाच वस्तूचे विविध उपयोग. एका वस्तूचे फक्त 2च उपयोग. फॉर्मेशन ऑफ द कंपोजिट डिमांड. सिंगल यूज ऑफ गुड्स. डिमांड फॉर मेनी गुड्स टू मीट नीड्स. डिफरंट युजेस ऑफ द सेम ऑब्जेक्ट. ओनली 2 युजेस ऑफ ॲन आयटम. आणि याचे बरोबर उत्तर आहे एकाच वस्तूचे विविध उपयोग. डिफरंट युजेस ऑफ द सेम ऑब्जेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वस्तूंसाठीचे मागणी वक्र हे धन प्रवणतेचे उतार असतात. सर्व हलक्या वस्तू, गिफेन वस्तू,
सर्वसाधारण वस्तू, सर्वच वस्तू. The demand curves for the following goods are upward sloping, that is sloping. All light objects, given objects, general goods, all goods. And the correct answer of this question is सर्वसाधारण वस्तू, जनरल गुड्स. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन. समवृत्ती वक्र एकमेकांना छेदत नाहीत. हा समवृत्ती वक्राचा गुणधर्म खालील गृहीतकावर आधारित असतो. अपुरी तृप्ती, सक्रमकता, दोन्ही, घटता, सीमांत पर्यायता दर. Equilibrium curves do not intersect. This property of the isomerism curve is based on the following assumptions. Insufficient satisfaction, contagion, both, diminishing marginal rate of substitution. आणि याची बरोबर उत्तर आहे संक्रमकता, कॉन्टेजियन. पर्याय बी बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन. चालू किमतीला मागणी वक्र पूर्ण लवचिक असेल तर उपभोक्त्यांचे संतोष धिक्य किती असते? 0, अमर्याद, नकारात्मक, अनिश्चित. If the demand curve is perfectly elastic at the current price, what is the consumer's degree of the satisfaction? 0, unlimited, negative, uncertain. And the correct answer of this is nothing but 0, that is 0. पर्याय ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न. सॅम्युएल्सनचा अभिव्यक्ती पसंती सिद्धांत खालील गृहीतकावर आधारलेला आहे. सबळ क्रमवारी, सुसंगती, संक्रमकता, वरील सर्व. Samuelson's theory of expression preference is based on the following assumptions. Strong sorting, consistency, contagion, all of the above. And the correct answer is nothing but the all of the above. वरील सर्व गृहीतकावर आधारलेला आहे. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. स्विझीच्या अल्पजन मक्तेदारी प्रारूपात विकुंचित मागणी वक्र खालील गृहीतकामुळे मिळतो. जेव्हा एक विक्रेता आपली किंमत कमी आणि जास्त करतो तेव्हा इतर विक्रेते त्याचे अनुकरण करतात. जेव्हा एक विक्रेता किमतीत वाढ करतो तेव्हा इतर विक्रेते किमतीत कमी करतात. जेव्हा एक विक्रेता कमी किंमत करतो तेव्हा इतर विक्रेते त्याचे अनुकरण करतात. जेव्हा एक विक्रेता किंमत कमी करतो तेव्हा इतर विक्रेते त्याचे अनुकरण करतात, परंतु त्या विक्रेत्याने किमतीत वाढ केल्यास इतर विक्रेत्याची किमतीत वाढ करीत नाहीत. द contradictory demand curve in Swiss's marginal monopoly model is given by the following assumption. When one seller rises or lowers his price, other sellers follow suit. When one seller increases the price, other seller decrease the price. When one seller lowers the price, other sellers follow suit. When one seller lowers the price, other sellers follow suit. But if that seller increase the price, the other sellers do not increase the price. And the correct answer of this question is nothing but when one seller lower the price, follow suit. But if that seller increase the price, the other sellers do not increase the price. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जेव्हा एक विक्रेता किंमत कमी करतो तेव्हा इतर विक्रेते त्याचे अनुकरण करतात, परंतु त्या विक्रेत्याने किमतीत वाढ केल्यास इतर विक्रेते किमतीस वाढ करीत नाहीत. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्थूल अर्थशास्त्रात डॅश समतोलाचा विचार होतो. दीर्घकालीन, अल्पकालीन, अत्यल्पकालीन, अ आणि ब. Macroeconomics deals with dash equilibrium, long term, short term, very short term, and A and B. And the correct answer is nothing but the दीर्घकालीन, long term. पर्याय अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न. जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ डॅशनी लिहिला. J.B. क्लार्क, लॉर्ड केन्स, डॉक्टर मार्शल, B आणि क. The book General Theory of Employment, Interest and Money was written by J.B. Clark, Lord Keynes, Dr. Marshall, B and C. And as we know that the book General Theory of Employment, Interest and Money was written by Lord Keynes. पर्याय बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. जर सी बरोबर 10 अधिक 0.75y तर गुणकाचे मूल्य किती? पर्याय आहेत 40, 0.44, 0.04. If C is equal to 10 plus 0.75y, then what is the value of multiplier 40.44, 0.04?
and the correct answer is nothing but 4, that is C is correct. Next question. केस प्रणीत पैशाची मागणी कशा स्वरूपाची असते? उत्पन्न पातळी व व्याजदराशी धनात्मक, उत्तम पातळी व व्याजदराशी ऋणात्मक, उत्तम पातळीशी ऋणात्मक, व्याजदराशी धनात्मक, उत्पन्न पातळीशी धनात्मक, व्याजदराशी ऋणात्मक. What is the nature of money demand in Keynes? Positively related to income level and interest rate, negatively related to income level and interest rate, negative with income level, positive with interest rate, positive with income level, negative with interest rate. And the correct answer is nothing but उत्पन्न पातळी व व्याजदराशी. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. खालीलपैकी कोणते नाव केम्ब्रिज समीकरणाशी निगडित नाही? पिगो, मार्शल, फिशर, रॉबर्टसन. Which of the following names is not associated with the Cambridge equation? Pigo, Marshall, Fisher, Robertson. And the correct answer is nothing but the Fisher. ऑप्शन सी इज करेक्ट. अशाच प्रकारचे आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या सगळ्या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहेत. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टेस्ट सिरीजसाठी ऑल एक्झाम कट्टा हा ॲप प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सगळेच टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता, तेही खूप शुल्क दरामध्ये. तर आजच इन्स्टॉल करा. थँक्यू.